नमस्कार मित्रांनो, तो आज आम्ही चाललो आहे आंबोली घाटात आणि आंबोलीचा धबधबा पण आहे बोलतात. तर हे आमचं घर आणि इथे आपण ह्या टमटममधून आंबोली घाटाला आता जाणार आहोत. आपण इथे आता कणकवलीला पोचलो आहोत. इथे पाहू शकता बाजूला हे कणकवलीचं पोलीस स्टेशन आहे. हे कणकवली पोलीस स्टेशन, इथे पेट्रोल पंप, हा इथे एस.टी. डेपो, हा बघा कणकवली एस.टी. डेपो, हा न्यू मुंबई गोवा हायवे. दादा कुठे आलो आपण? ओसरगाव चेकपोस्ट, ओसरगाव टोल नाक्याला आपण आलेलो आहे आणि पाऊस पण पडत आहे. मजा येणार आहे आंबोली घाटाला. पाऊस तर पाहिजेच. हे इथे आपण आता कुडाळमध्ये पोचलेलो आहे. आता ह्याच्या पुढे आपण आता सावंतवाडीला जाऊ आणि सावंतवाडीवरून आंबोली घाटावर. हा सरळ रस्ता गोव्याला जातो आणि हा जो लेफ्टचा टर्न आहे तो सावंतवाडी आणि गोवा साईडला, सावंतवाडी आणि बेळगाव साईडला. आपण ह्या रोडला आता आपण लेफ्ट घेऊन सावंतवाडीला सरळ चाललेलो आहोत. हा सरळ रस्ता जो चाललाय हा सावंतवाडी आणि पणजी, सावंतवाडी आणि पणजी साईडला आणि हा आंबोली आणि बेळगाव साईडला. तर आता आपण बेळगाव साईडला जाणार आहे आणि बेळगाव आणि आंबोली साईडला, सॉरी. आणि हा इथे आता आंबोली घाटाची सुरुवात झालेली आहे. किती मोठा आहे घाट? 20-25 किलोमीटर हा घाट आहे. आपल्याला 20-25 किलोमीटर अजून पुढे जायचं आहे. इथे आंबोली घाटात आम्ही एंट्री केली आणि मस्तपैकी पावसाने पण इथे हजेरी लावलेली आहे. वातावरण एकदम असं मस्तपैकी झालेलं आहे आणि खूप मुसळधार असा पाऊस इथे आलेला आहे आणि गाडी या वेड्या वाकड्या वळणातून जात आहे. आपण आता ऑलमोस्ट अर्धा घाट चढलेलो आहे. तुम्ही पाहू शकता ही बघा दरी, पूर्ण धुकं पसरलेलं आहे. आपण इथे आता ऑलमोस्ट आंबोली घाटात पोचलेलो आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण धुकं असं दिसतंय. पुढे मी दाखवतो, एक मिनिट. हे बघा पूर्ण धुकं असं दिसतंय. आणि इथे हा छोटासा धबधबा, इथे पहिल्यांदा आपल्याला वॉटरफॉल दिसतोय, धबधबा. ओ वाव, हा बघा, इथेच मजा करूया मी तर म्हणतोय. आणि ही इकडे चिंगू मिंगू पिंगू आंबोली घाटात वाटेवर थांबलेलो आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण असं धुरळ पसरलेलं आहे. इथे आम्ही वाटेत थांबलेलो आहे आणि तुम्ही बघता तो तिथे एक छोटासा वॉटरफॉल आहे. छोटा म्हणजे बऱ्यापैकी आहे तो. घाटामध्ये वाटेवर असे छोटे तुम्हाला वॉटरफॉल दिसतील इथे. आंबोली घाट थोडा मागे राहिला आहे. थोडा पुढे कावळे शेत म्हणून एक ठिकाण आहे, तिथे आलेलो आहोत. आणि पाहू शकता पूर्ण हवा सुटलेली आहे आणि धुकं आहे. आणि ही आमची मंडळी. आपण इथे मेन स्पॉटवर कावळे शेत इथे आलो आहोत. इथे तुम्ही पाहू शकता खाली काहीच दिसत नाहीये. हवेच्या वेगाने पूर्ण पाणी ते वरती येत आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता
हे धबधब्याचं जे पाणी आहे ते पूर्ण वाऱ्याने वरती येते तिथे. आणि तिकडे मी पुढे पाऊस असल्यामुळे मोबाईल नेऊ शकलो नाही. तिथे तो खूप औसम असं दृश्य आहे. आम्ही इथून आता कावळे शेतमधून निघालेलो आहे आणि एवढा ऑसम एक्सपिरियन्स आहे ना, खरोखर तुम्ही एकदा या इकडे. खूप मस्त असं. काय मंडळी, कसं वाटलं? एकदम मस्त. सगळे थंडीने कुडकुडले आहेत, ते कोण सांगत नाही. का दादा, कसा वाटला? तू भिजलेच नाही. शेतमधून निघालो आम्ही आणि आता इथे आंबोली घाटाच्या मध्ये जेवायला थांबलो आहे. आता इथे जेवू आणि पुढे मग जाता जाता आंबोली घाट करणार आहे. आता आम्ही निघालो आहे आंबोली घाटाच्या इथे. वाटेत पोलीस भेटलेले, ते म्हणजे मध्ये कुठे थांबू नका, ट्रॅफिक आहे. तर ट्राय करू आम्ही आंबोली घाटाचा धबधबा आहे तो कॅच करण्याचा. इथे तुम्ही पाहू शकता, ॲक्च्युली पाऊस जरा जास्तच पडत आहे. तर मित्रांनो, आपण इथे आंबोलीच्या घाटात आलेलो आहोत, पाहू शकता. ट्रॅफिक खूप असल्यामुळे पोलीस इथे गाडी थांबायला देत नाही. पाऊस खूप आहे. आम्ही जराशी मध्ये गाडी थांबून मी उतरलो आहे आणि गाडी पुढे गेली आहे. माकड पण इथे माकड आहे. आणि हा आपला आंबोलीचा मेन धबधबा आता इथे आहे. हे बघा पोलीस, हा आंबोलीचा धबधबा. पाहू शकता, हा मागे आंबोलीचा धबधबा आहे. पाऊस खूप असल्यामुळे गचडी पण झाली आहे खूप, आणि त्यामुळे पोलीस जास्त उशीर थांबायला देत नाही. तर आम्ही जरासं गाडी थांबवली आणि पुढे आलो. मित्रांनो, आता आंबोलीच्या धबधब्यावरून आम्ही निघालो आहे. वाटी तिथे खूप छोटे मोठे धबधबे आहेत, तिथे थांबायला बघत होतो. पण प्रॉब्लेम काय आहे की तिथनं दगडं खाली पडत आहेत. तर मग आजचा व्हिडिओ हा इथे संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तोपर्यंत बाय बाय.